नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इकडे आता अबोलीने शिवांगीला सांगितलेलं असतं की मास्क मॅन पकडला गेलाय आणि तो दुसरा तिसरा कुणी नसून तो स्वराज आहे हे सुद्धा तिला आता सांगितलेलं असतं। तेव्हा इकडे शिवांगी म्हणत असते की अबोली, मी खरं सांगते, मी त्या मास्क मॅनला कधी बघितलेलं सुद्धा नाही आहे, कधी भेटलेले सुद्धा नाही आहे। मला नाही माहिती तो मुलगा कोण आहे, उलट मी त्याला आज पहिल्यांदा बघितलं आहे। मला नाही गं माहिती तो कोण आहे, त्याचा आणि माझा काही संबंध नाही आहे। मी वाघच नाही आहे तर मी काय बोलू की तो मास्कमॅन आहे म्हणून। तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, तू काळजी करू नको, हे बघ कोर्टामध्ये जे काही सत्य आहे ते सिद्ध होईल। तेव्हा इकडे आता शिवांगी खूपच जास्त घाबरलेली असते। मास्कमॅन सापडलाय आणि तिला वाघ समजतायत, मग आता खरी गुन्हेगार मला समजतायत की काय, असं तिला वाटत असतं। तेवढ्यातच तिथे दीपशिका येते आणि म्हणत असते की ओ शिवांगी, चला आता मास्कमॅन सापडलाय आणि त्याच्याजवळ खूप जास्त वस्तूसुद्धा सापडलेल्या आहेत। ज्या ज्या मुलींना त्याने मारले त्यांचे फोटोसुद्धा आहेत आणि वाघाचं कातडंसुद्धा त्याच्याकडे सापडले। वाघाच्या वेशातले जे काही कपडे आहेत ते सगळे त्याच्याकडे आहेत, म्हणजे मास्कमॅन तोच आहे, तुझा साथीदार। तेव्हा शिवांगी म्हणत असते, नाही मॅडम, मी खरं बोलते, त्याचा आणि माझा काही संबंध नाही आहे। मी त्याला कधी बघितलेलं सुद्धा नाही आहे, आज मी पहिल्यांदाच त्याला बघितलं। तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते, काय गं शिवांगी, अजून किती दिवस हे लपून ठेवणार आहेस? कधी ना कधीतरी कबूल करशीलच की तूच खरी सिरियल किलर आहेस, तूच आहेस वाघ, कळलं का तुला? आतापर्यंत तुला प्रेमाने विचारतोय तरी सांगत नाही आहेस ना, गुन्हा कबूल करत नाही आहेस, पण आता बघ, जेव्हा कळेल ना मला शिवांगी की तुम्ही दोघेजण खरे वाघ आणि सिरियल किलर आहात, तेव्हा मी तुम्हाला दोघांना सोडणार नाही। असा धडा शिकवेन तुम्हाला, एक ना एक दिवस स्वतःचा गुन्हा स्वतःच्या तोंडाने कबूल करशील, कळलं तुला? असं दीपशिका म्हणत असते। तेव्हा इकडे शिवांगी खूपच जास्त घाबरलेली असते। दीपशिका गेल्यानंतर अबोली म्हणत असते की काळजी करू नको शिवांगी, तू जर खरोखर काही गुन्हा केलेला नाही आहेस ना, तर तुला शिक्षा होणार नाही। मी कोर्टामध्ये तुझ्यासाठी लढते ना, मी तुला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करते, तू नको काळजी करू, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे। त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता स्वराजचे हात वरती बांधलेले असतात आणि क्रिश त्याला मारत असतो। क्रिश त्याला म्हणत असतो की खरं खरं बोल, तूच त्या मुलींना मारलेस ना, तूच वाघाच्या वेशामध्ये जाऊन त्या मुलींचे खून केलेस ना, सांग बरं। तेव्हा इकडे आता स्वराज म्हणत असतो की नाही नाही सर, मी खरंच काही केलेलं नाही आहे, मी तुम्हाला खरंच सांगतोय, मी त्या मुलींना मारलेलं पण नाही आहे। तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो की क्रिश, तू एक काम कर, जा आणि त्याच्या घरी त्या मृत मुलींचे फोटो सापडले ते आणि तो वाघाच्या वेशातला सापळा आहे ना, वाघाचे कपडे ते सुद्धा घेऊन ये। वाघाचं मुंडकं आणि कपडे हे सापडलेले असतात स्वराजच्या घरी, ते आणण्यासाठी अंकुशने क्रिशला पाठवलेलं असतं। तेव्हा इथे क्रिश गेल्यानंतर अंकुश म्हणत असतो की स्वराज, अरे तू चांगल्या घरातला मुलगा आहेस, सुशिक्षित आहेस, चांगलं शिकलेला आहेस, त्याचबरोबर नोकरीसुद्धा करत होतास, मग हे सगळं करायची तुला गरज काय होती? का त्या मुलींना तू मारलंस? सांग ना, त्यांचा जीव घेऊन तुला काय मिळालं? हे सगळं कशासाठी करत होतास ते खरं खरं सांग। स्वराज म्हणत असतो की सर, मी खरंच सांगतोय, मी खरंच काही केलेलं नाही आहे। माझ्या घरी तुम्हाला काय सापडले मला हे पण माहिती नाही आहे। मी त्या मुलींना का मारू सर? मी त्या मुलींना अजिबात मारलेलं नाही आहे। तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो, खोटं बोलू नको स्वराज, तुझ्या घरामध्ये आम्हाला त्या मुलींचे फोटो सापडलेत आणि तो वाघाच्या वेशातला जो काही पुतळा आहे ना, तो सुद्धा सापडलाय, ते मुंडकं आणि वाघाचे कपडे हे सुद्धा आम्हाला सापडलेत, मग हे सगळं काय आहे? तेव्हा तू आता खरं खरं सांग, आमच्यापासून काही लपून ठेवू नकोस, कारण आम्ही तुझ्याकडून खरं वधवूनच घेणार। तेव्हा आता खोटं बोलण्यामध्ये काही अर्थ नाही आहे। हे बघ, तुला रंगेहात पकडलंय, जर तू तो माणूस नाही आहेस, जर तू सिरियल किलर नाही आहेस, मग तो पिवळ्या रंगाचा कोट, ते गळ्यातलं ती नथ, हे सगळं मुंडावळा वगैरे घालून का फिरत होतास तू वेड्यासारखा? तेव्हा इथे आता स्वराज म्हणत असतो की सर, ते सगळं राघूला भेटण्यासाठी होतं सर, राघूला भेटण्यासाठी मी त्या ठिकाणी आलो होतो, बाकी काही नाही। मी का करू सर असं? मी काही केलेलं नाही आहे, ते सगळं राघूला भेटण्यासाठी मी नाटक केलं होतं, कारण अबोली मला राघूला भेटू देत नव्हती, म्हणून मी तसा वेश करून तिला भेटायला आलो होतो, पण सगळेजण मला चुकीचं समजले, मला सिरियल किलर समजले। तेव्हा अबोली विचारते की क्रिश, अंकुश सर कुठे आहेत? तेव्हा क्रिश म्हणतो की चौकशी रूममध्ये अंकुश सर आहेत। त्यानंतरला इथे अंकुश म्हणत असतो की स्वराज, खरं खरं सांग,
सांग मला, तूच सिरियल किलर आहेस ना? तूच त्या मुलींना मारलेस ना? हे बघ, खोटं बोलू नकोस. आता आम्ही तुला पकडलंय. तेव्हा इकडे स्वराज म्हणत असतो की नाही सर, खरं सांगतोय मी काहीसुद्धा केलेलं नाही आहे. तेव्हा इकडे अंकुश आता त्याला बेदम मारत असतो. तेव्हा इकडे अबोलीला बाहेर आवाज जातो. स्वराज जोरजोरात ओरडत असतो आणि अंकुश त्याला मारत असतो. अंकुश म्हणतो, आता तुला फटके पडले ना की बरोबर सगळं पोपटासारखा बोलशील, कळलं का तुला? तेव्हा इथे इतका मार खात असताना, स्वराज जोरजोरात ओरडत असताना अबोली बघते. तिला फार वाईट वाटतं. अबोली म्हणत असते की सर, हे सगळं तुम्ही काय करताय? हे बघा सर, तुम्ही चुकीचं करताय. मला खरंच असं वाटतंय की स्वराज तो सिरियल किलर नाही आहे सर. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो, अबोली तू आमच्यामध्ये बोलू नकोस. याला मारल्याशिवाय हा खरं बोलणार नाही आहे. हे बघ, आमच्या चौकशीच्या मध्ये तू अजिबात काही बोलायचं नाही आहे. तू तुझ्या साक्षीदाराला भेटायला आली होतीस ना, भेटलीस का त्याला? तुझी वेळ आता संपली आहे. तू गेलीस तरी चालेल. माझ्या कामाच्या मध्ये तू काही बोलायचं नाही आहे. तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते, पण सर, हे कायद्याच्या विरोधात आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला इतकं मारून त्याच्याकडून खरं वधून घेताय असं वाटतंय तुम्हाला? सर, इतका मार कुणी खाईल का सांगा बरं तुम्ही? आणि इतका मार खाल्ल्यानंतर कुणी खरं तरी बोलेल का? तेव्हा अबोली म्हणत असते, सर असं करू नका. तुमच्या रागावरती अजिबात कंट्रोल नसतो, अजिबात ताबा नसतो, मला माहिती आहे. तुम्ही उगाच इतकं मारू नका, त्याचा जीव वगैरे जाईल सर, असं ते आता हळूच म्हणत असते. तेव्हा अंकुश म्हणत असतो, अबोली तू गप्प बस. तुला माहिती नाही हा किती मोठा गुन्हेगार आहे. त्याने विनाकारण त्या निरपराधी मुलींना का मारले? त्या बिचाऱ्या लग्न करणार होत्या, सुखी संसाराची स्वप्न बघितली असतील त्या मुलींनी सुद्धा. त्यांनी इतका खर्च करून त्या लग्न करणार होत्या आणि याने प्रत्येक मुलीला मारून टाकले. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की सर, तुम्ही शांतपणे त्याच्याबरोबर बोला ना. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, अजिबात नाही. आणि इथे आता अंकुश स्वराजला हवं तेवढं मारतो. तेव्हा इथे स्वराज म्हणतो, हां हां, मीच सिरियल किलर आहे, मीच आहे तो मास्क मॅन. मी आणि तिने, आम्ही दोघांनी मिळून हे खून केलेले आहेत. असं जेव्हा स्वराज म्हणतो तेव्हा अंकुश म्हणतो की क्रिश, याचा कबुली जबाबात लिहून घे आणि याला चांगली अद्दल घडू दे. याने त्या मुलींना मारलंय, मला माहिती आहे. त्यानंतरला इकडे अबोली आता अंकुशकडे बघायला लागते. आता अबोलीने स्वतःच्या कानाने ऐकलेलं असतं. इथे स्वराजने आपला गुन्हा कबूल केलेला असतो. तो म्हणतो की हां बरोबर, मी आणि तिने, आम्ही दोघांनी मिळून हे खून केलेले आहेत. तेव्हा अबोलीला आश्चर्य वाटतं. तेव्हा अंकुश म्हणत असतो की अबोली, बघितलंस ना, त्याने स्वतःने हा गुन्हा कबूल केला आहे. तेव्हा अबोली म्हणते, सर, इतका मार खाल्ल्यानंतर कुणीही गुन्हा कबूल करेलच ना सर. कशावरून त्याने खरोखर हे खून केलेत? तुमचा मार खाण्यापासून वाचण्यासाठी सुद्धा तो खोटं बोलू शकतो ना सर. इतकं मारून त्याने खरं बोललं असं वाटतंय तुम्हाला? तो खोटंसुद्धा बोलू शकतो. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, हे बघ अबोली, मी तुला खरं सांगतोय, तू ना उगाच विनाकारण त्या लोकांवरती विश्वास ठेवतेस. ते गुन्हेगार आहेत. तेव्हा अबोली म्हणते, सर, कधी कधी आपण नाण्याची दुसरी बाजू बघितली पाहिजे ना सर. एकच बाजू बघून कसं जमेल? तेव्हा अंकुश म्हणतो, हेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय ना अबोली. नाण्याची दुसरी पण बाजू बघ ना. तू का त्या लोकांवरती आंधळा विश्वास ठेवतेस? तेव्हा अंकुश म्हणत असतो की अबोली, स्वराजने स्वतःच्या तोंडाने कबूल केले आणि त्या मुलीला रंगेहात पकडले आणि स्वराजला सुद्धा सगळं रिक्रिएट केलं, तुला हे दाखवून देण्यासाठी की 8 मिनिटामध्ये माणूस कसा काय एवढा चेंज होऊ शकतो. नाही ना, 8 मिनिटं ही खूप कमी असतात अबोली. ती शिवांगी तुझ्याजवळ खोटं बोलते हे तुला कळत का नाही आहे? तेव्हा अबोली म्हणत असते, सर, तुमच्या नावाला कुठे डाग लागेल, मी अजिबात असा विचार करणार नाही. अंकुश म्हणतो, अबोली, मी तुझ्याबरोबर आहे, मी तुझ्या बाजूनेच आहे. फक्त तू त्या शिवांगीवरती इतका आंधळा विश्वास ठेवू नकोस. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे. त्यानंतर स्वराजने गुन्हा कबूल केल्यानंतर दीपशिका त्याला आता कस्टडीमध्ये घेऊन येते. ज्या ठिकाणी येथे शिवांगीला अरेस्ट करून ठेवलेलं असतं त्या ठिकाणी आता दीपशिका स्वराजला सुद्धा घेऊन येते आणि म्हणत असते की शिवांगी, चला आता तुम्ही दोघांनी ना तुमचे दिवस मोजायला सुरुवात करा. कारण इथे स्वराजने त्याचा गुन्हा कबूल केला आहे. तूच वाघ आहेस आणि तो मास्कमॅन आहे हे त्याने आता कबूल केलेलं आहे, कळलं तुला? तेव्हा आता तू सिरियल किलर आहेस हे आता सिद्ध झालेलं आहे. तुम्ही दोघांनी मिळून त्या मुलींना मारले हे सुद्धा स्वराजने आता कबूल केले. तेव्हा इकडे शिवांगी म्हणत असते, काय? पण मी असं काही केलेलं नाही आहे. तेव्हा दीपशिका म्हणत असते, तू कितीही खोटं बोल गं, किती जरी खोटं बोललीस ना
तरीसुद्धा तुझा गुन्हा आता इथे सगळ्यांच्या समोर आलेला आहे. तेव्हा इकडे शिवांगी म्हणत असते, काय बोललास तू? तू असं सांगितलंय सगळ्यांना बाहेर की मी वाघ आहे म्हणून आपण दोघांनी मिळून हे खून केले. तू असं कसं बोलू शकतोस? मी तर तुला कधी बघितलेलं सुद्धा नाही आहे. मी पहिल्यांदा तुला इथे बघितलं आहे आणि तू माझं नाव का घेतोयस या सगळ्या प्रकरणामध्ये? तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते की हो शिवांगी, त्याने स्वतःने हा गुन्हा कबूल केला आहे. त्यांनी स्वतःने हे सांगितलंय की तू आणि त्याने दोघांनी मिळून हे खून केलेले आहेत. तेव्हा शिवांगी म्हणते की अबोली, माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेव. मी खरं सांगते, मी काही केलेलं नाही आहे. मी हे खून केलेले नाही आहेत अबोली. तेव्हा इथे अबोली म्हणते, माझा तुझ्यावरती विश्वास आहे शिवांगी. मी कोर्टामध्ये हे सिद्ध करेन, तू नको काळजी करू. त्याचबरोबर इथे अबोलीला घरून रमाचा फोन आलेला असतो. राघू इथे जीव देण्याची गोष्ट करत असते, उलटसुलट बोलत असते, वाईट साईड बोलत असते. तेव्हा रमा म्हणते की अबोली तू लवकर ये ना, ही राघू आमचं काही ऐकत नाही आहे, निदान तू तरी तिच्याबरोबर येऊन बोल. तेव्हा अबोली म्हणते ठीक आहे आई, मी आले. तेव्हा अबोली म्हणते की हे बघ शिवांगी, घरी जरा प्रॉब्लेम झाला आहे, मला जावं लागणार आहे, पण तू काळजी करू नको, मी नंतर तुला भेटायला येईन आणि तेव्हा आपण दोघीजणी बोलू. तू काही केलेलं नाही आहेस ना, तुला शिक्षा नाही होणार आहे. तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते की शिवांगी बघितलंस ना, अबोलीसुद्धा आता कारणं देते ग, कारण तिला माहिती आहे केस हातातून निघून गेली. आता तुला शिक्षा होण्यापासून कुणीही वाचू शकणार नाही आहे, कारण तू तो वाघ आहेस हे आता सिद्ध झालेलं आहे. तेव्हा इकडे अबोली घरी आलेली असते. अबोली म्हणते काय झालं आई? तेव्हा इथे रामा म्हणत असते, अगं बघ ना अबोली, ही राघू कुणाचं काही ऐकतच नाही आहे, वेड्यासारखं आपलं काही बडबडते. तेव्हा इकडे आता तो स्वराज आला का असं राघू विचारत असते. अबोली जेव्हा दरवाजा उघडते तेव्हा राघू बाहेर येते आणि म्हणते, कुठे स्वराज? स्वराजला घेऊन आलीस का तू वहिनी? तेव्हा अबोली म्हणते, राघू तू जरा शांत हो, माझं म्हणणं तरी ऐकून घे ना. तेव्हा राघू आता म्हणत असते की हे वहिनी, तू माझ्याबरोबर खेळ तर खेळत नाही आहेस ना? म्हणजे तू मला इथे आश्वासन देतेस की तू स्वराजला बाहेर काढशील, पण तू हे सगळं मुद्दामून तर बोलत नाही आहेस ना? हे बघ वहिनी, एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू स्वराजला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवलंस ना, तू जर त्याला बाहेर काढलं नाहीस ना, तर मी कुणाला सोडणार नाही आहे, मी आत्ताच सांगते. हे बघ स्वराज असं करूच शकत नाही. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, हे बघ राघू, तू माझं निदान एकदा ऐकून तरी घे. स्वराजने गुन्हा कबूल केला आहे, त्याने आणि शिवांगीने मिळून हे खून केलेले आहेत असं तो म्हणाला आहे, त्याने असा कबुली जबाब दिला आहे. तेव्हा इकडे राघू म्हणत असते, नाही नाही, हे काय बोलतेस तू? वेळ लागला आहे का तुला? स्वराज असं कधी करूच शकत नाही. अगं त्याचं किती प्रेम आहे माझ्यावरती तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. तो खूप प्रेम करतो माझ्यावरती, माझ्या छोट्या छोट्या गोष्टींवरती त्याचं बारीक लक्ष असतं. मला काय हवं काय नको हे सगळं तो बघत असतो, पण तुम्हाला सगळ्यांना हे बघवत नाही आहे ना. त्याचं आणि माझं प्रेम तुम्हाला बघवत नाही आहे, म्हणून तुम्ही त्याला माझ्यापासून दूर करताय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा अबोली वहिनी, काही झालं ना तरीसुद्धा मी स्वराजला त्या जेलमध्ये राहू देणार नाही. काही कर, मला काही माहिती नाही आहे, पण स्वराजला तू बाहेर काढ. मी खरंच सांगते तुला, तो कुणाचाही खून करू शकत नाही. तेव्हा अबोली म्हणते, राघू तुझा जितका विश्वास आहे ना स्वराजवरती, मलासुद्धा तसंच वाटतं की तो खरा गुन्हेगार नाही आहे. तू काळजी करू नको, जर तो खरा गुन्हेगार नाही आहे तर त्याला शिक्षा होणारसुद्धा नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे स्वराज पाणी पाणी असं बोलत असतो. तेव्हा शिवांगी जाते आणि मडक्यामधून त्याच्यासाठी पाण्याचा ग्लास भरून घेऊन येते. तेव्हा इकडे स्वराजली ती पाणी प्यायला देते आणि म्हणते की हे घे पाणी घे. म्हणते की स्वराज तू असं का केलंस? का माझं नाव घेतलंस? मी सिरियल किलर आहे, मी वाघ आहे असं का म्हणालास तू? तेव्हा इथे स्वराज म्हणतो, कारण मला मार खायचा नव्हता. तेव्हा ती म्हणते, म्हणून तू गुन्हा कबूल केलास आणि या सगळ्या प्रकरणामध्ये तू मलासुद्धा अडकवलंस. तेव्हा इथे स्वराज म्हणतो, मला गुन्हा कबूल करावा लागला, मी काहीच केलेलं नाही आहे, पण तरीसुद्धा मी गुन्हेगार आहे असं सांगितलं, कारण मला ते लोक खूप मारत होते आणि मला ते मार खाणं सहन होत नव्हतं. मला जास्त मारलेलं मला सहन झालं नाही आणि म्हणूनच त्या मारापासून वाचण्यासाठी मी म्हणालो की हां हां, मी सिरियल किलर आहे, पण मी खरोखर मास्कमॅन नाही आहे, मी काही केलेलं नाही आहे. पण ते लोक मला इतके मारत होते की त्यांनी मारून मारून मला ठार मारलं असतं आणि मला तो मार सहन होत नव्हता, म्हणून मी हा गुन्हा कबूल केलेला आहे. तेव्हा शिवांगी म्हणते, पण अरे तुला आता शिक्षा होईल त्याचं काय? तेव्हा स्वराज म्हणतो की मी कोर्टात गेल्यानंतर सांगेन की यांनी जबरदस्तीने माझ्या तोंडून मला मारून मारून हे कबूल करून घेतलं आहे, पण मी खरा गुन्हेगारच नाही आहे, हे मी कोर्टामध्ये सिद्ध करेन, मी बोलेन आणि या प्रकरणामध्ये तूच अडकशील. मी सांगेन की ही खरी वाघ आहे, मी काही केलेलं नाही आहे, खरी गुन्हेगारी शिवांगी आहे असं मी सांगेन.
तेव्हा इकडे प्रेक्षकांनो अबोली आता रात्रभर काम करत बसलेली असते. तेव्हा मनवा तिच्यासाठी चहा घेऊन येते. मनवा चहा घेऊन आल्यानंतर अबोली म्हणत असते, नाही मनवा, मला काही नको आहे. मनवा म्हणते, वहिनी अगं कधीपासून काम करतेस, चहा घे, तुला बरं वाटेल. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की मनवा तुला माहिती आहे का, अगं मला केससाठी आहे ना वेळच नाही मिळाला गं. आणि आज या स्वराजने सगळी वाट लावून ठेवले. स्वराजने गुन्हा कबूल केला. अगं जर तो गुन्हेगार नाही आहे तर त्याने निदान गुन्हा तरी कबूल करायचा नाही ना. आता किती प्रॉब्लेम करून ठेवला आहे त्याने. आणि त्याच्यापेक्षा आपल्या राघूने तर अख्खं घर डोक्यावरती घेतले. बघितलंस ना तू, आता मी काय करू. एका बाजूला शिवांगीला पकडलंय. ती म्हणते की मी गुन्हेगार नाही आहे, मी काही केलेलं नाही आहे, म्हणून मी शिवांगीची केस लढायला गेले. तिला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मी इतके प्रयत्न करते. तर आता स्वराज आला. स्वराज वाघ आहे असं आता सगळेजण म्हणत आहेत, पण स्वराज वाघ नाही आहे मला माहिती आहे. तेव्हा इकडे मनवा म्हणत असते की वहिनी पण तुला खरंच असं वाटतंय का की तो स्वराज गुन्हेगार नाही आहे म्हणून. तेव्हा अबोली म्हणते, हो गं मनवा, तो खरंच गुन्हेगार नाही आहे. तुला माहिती आहे का, एकदा त्याने माणसं पाठवली होती मला किडनॅप करण्यासाठी, आणि मला किडनॅप केल्यानंतर तिथे वाघ आला होता. वाघाला बघून तो इतका घाबरला होता ना, तो इकडे तिकडे लपायला लागला, पळायला लागला, आणि शेवटीला मला तिथेच ठेवून तो पळून गेला. अगं इतका घाबरा आहे तो वाघ कसा काय असू शकतो, आणि तो इतक्या मुलींना मारूच शकत नाही असं अबोली म्हणत असते. तेव्हा इकडे आता क्रिशचं डोकं खूप दुखत असतं. तेव्हा मनवा म्हणते, क्रिश काय झालं रे, तुला त्रास होतोय का. तेव्हा क्रिश म्हणत असतो, नाही गं मनवा, डोकं दुखतंय आणि जर अंगामध्ये कणकण आहे, मला थोडा ताप पण आला आहे. तेव्हा इथे मनवा म्हणते, अरे मग नको जाऊस, आज आराम कर ना. तेव्हा क्रिश म्हणतो, नाही नको गं, आज माझी कोर्टामध्ये तारीख आहे. माझा आणि राघूचा आज डिवोर्स होणार आहे ना. फायनली आमच्या डिवोर्स पेपरवरती शिक्कामोर्तब होणार आहे. राघूला जे हवं आहे ते आज मिळणार आहे. मागच्या वेळेला मी जायला विसरलो होतो कोर्टामध्ये, त्यावेळेला राघूने किती तमाशा केला होता, ती किती रागवली होती, आणि माझ्यामुळे अजून मला या घरामध्ये कुठल्याही पद्धतीचा तमाशा नको आहे, आणि म्हणून मी या वेळेला कोर्टामध्ये जाणारच आहे आणि डिवोर्स पेपरवरती साईन करणार आहे. जे राघूला हवं आहे ना ते मी तिला देणार आहे मनवा. तेव्हा इकडे मनवा म्हणत असते, बरं ठीक आहे तू जा. त्यानंतर इथे राघू आपल्या मनामध्ये म्हणत असते की चला आज मी आणि क्रिश आम्ही दोघेजणं कायद्याने सुद्धा वेगळे होऊ, आमचा डिवोर्स होईल. पण त्यानंतरला कोर्टामध्ये मला अजून एक खूप मोठी गोष्ट करायची आहे. आज काही करून मला कोर्टामधून स्वराजला गायब करायचं आहे. मी स्वराजला तिथून काही करून पळवून घेऊन जाणार आणि आम्ही दोघेजणं कुठेतरी लांब जाऊ आणि लग्न करू, तुमच्या सगळ्यांपासून लांब. त्यानंतरला इथे आता राघू म्हणत असते की क्रिश हे बघ, मला सुद्धा कोर्टात यायचं आहे, तू मला घेऊन जाशील का. तेव्हा क्रिश तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागतो. तेव्हा राघू म्हणत असते, क्रिश आता जरी आपण दोघेजणं नवरा बायको राहणार नाही, पण तरीसुद्धा आपण दोघेजणं मित्र म्हणून एकत्र राहू शकतो ना. हे बघ, आपण आज डिवोर्स जरी केला तरीसुद्धा मी तुझी मैत्रीण तर आहे ना, प्लीज तू मला जरा घेऊन चल. हे बघ, बाहेर मला रिक्षा वगैरे मिळणार नाही आणि मग पुन्हा आपल्याला कोर्टात जायला उशीर होईल, त्यापेक्षा दोघेजणं सोबतच जाऊया. तेव्हा क्रिश म्हणतो, ठीक आहे, मी गाडी काढतो, तू बाहेर ये. तेव्हा इकडे राघू आता मनवाला म्हणत असते की मनवा तुला माहिती आहे का, फायनली आमच्या दोघांचा आज डिवोर्स होणार आहे. फायनली आमच्या डिवोर्स पेपरवरती आज शिक्कामोर्तब होणार. आम्ही दोघेजणं कायद्याने एकमेकांपासून वेगळे होणार. एक काम करा, आमचा एकदा का डिवोर्स झाला, आम्ही दोघेजण एकमेकांपासून वेगळे झालो की तू अजिबात वेळ वाया घालू नकोस, तू लगेचच क्रिशबरोबर लग्न करून टाक, असं आता राघू म्हणते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता कोर्टाच्या बाहेर आता राघू म्हणते स्वराज पळतो. तेव्हा इथे स्वराज आता तिथून पळून जात असतो. दीपशिका फोनवरती बिझी असते. तेवढ्यातच इथे आता स्वराज स्वतःला वाचवण्यासाठी तिथून पळून जातो. स्वराज तिथून पळून जात असताना दीपशिका अंकुशला आवाज देते आणि म्हणते, अंकुश सर, स्वराज पळाला. तेव्हा इथे अंकुश आता त्याच्या मागे जाणार. तेवढ्यातच इथे राघू म्हणत असते की दादा प्लीज थांब, प्लीज जाऊ नकोस. हे बघ, त्याच्या मागे जाऊ नकोस, त्याने काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, राघू सोड मला, आणि सावंतबाईंना इथे आता राघूला पकडायला सांगतो. तेव्हा अंकुश स्वराजच्या मागे धावत पळत जात असतो. स्वराजसुद्धा स्वतःला वाचवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत असतो. तो सुद्धा तिथून धावत निघतो आणि अंकुश त्याचा पाठलाग करत त्याच्या मागे धावत असतो, ती सुद्धा हातामध्ये पिस्तूल घेऊन. तेव्हा इकडे आता स्वराज पळून गेलेला असतो. त्याचबरोबर अबोली येते आणि शिवांगीला म्हणत असते की शिवांगी, कुठे आहे तो लहान मुलगा जो तुला बोलवायला आला होता, असं तू म्हणाली होतीस ना, कुठे आहे तो लहान मुलगा. तू माझ्याशी खोटं बोललीस, मला फसवलंस तू. तो लहान मुलगा तिथे जर आलाच नव्हता तर तुला कुणी बोलावलं होतं आतमध्ये, ते मला सांग.
तेव्हा इथे शिवांगी म्हणत असते, अबोली माझं ऐकून तरी घे ना. अबोली म्हणते, तू माझ्याशी खोटं बोलली आहेस. मला तुझं आता काहीसुद्धा ऐकून घ्यायचं नाही आहे, कळलं तुला. मी तुझी केस घेतली होती कारण तू मला निर्दोष वाटत होतीस, पण तू खूप मोठी चूक केली आहेस. तू माझ्यापासून सत्य लपवून ठेवून खूप मोठी चूक केली आहेस. मला हे अजिबात पटलेलं नाही आहे. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की शिवांगी, तू खोटं बोलली आहेस. तो मुलगा तिथे आलाच नव्हता आणि जर मुलगा आला नव्हता तर तू आतमध्ये कशी काय गेलीस हे तू मला सांग. आत्ताच्या आता मी तुझी केस सोडून देते. शिवांगी, मी तुझी केस लढणार नाही आहे, असं अबोली ठामपणे तिच्या तोंडावरती बोलते आणि आत्ताच्या आता शिवांगीची केस सोडून ती सरळ तिथून निघून जाते.